संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं गाव कुठलं तर आपल्यापैकी बरेच जण उत्तर देतील आंतरवाली सराटी। मात्र मनोज जरांगे पाटील यांचं गाव आंतरवाली सराटी नसून अंकुशनगर तालुका अंबड जिल्हा जालना हे आहे। त्याचबरोबर माननीय मनोज जरांगे पाटील यांचं पहिलं उपोषण कुठे सुरू झालं तर आपल्यापैकी बरेच जण उत्तर देतील आंतरवाली सराटी। मात्र माननीय मनोज जरांगे पाटील यांचं पहिलं उपोषण हे आंतरवाली सराटीमध्ये न होता ते झालेलं होतं साष्ट पिंपळगाव। आणि मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण कितीपर्यंत आहे, ते कशा पद्धतीच्या घरामध्ये राहतात, त्यांची शेती किती, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यातील बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नसतील, काही नाविन्यपूर्ण गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी एस.आर. पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा एस.आर. पवार हेच आहे। आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या 11 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्यातील माझी पहिली गोष्ट आहे माननीय मनोज जरांगे पाटील यांचं गाव कुठलं तर त्यांचं गाव आंतरवाली सराटी हे नसून त्यांचं गाव दुसरं आहे। आंतरवाली सराटी हे त्यांनी उपोषणासाठी निवडलेलं गाव होतं। ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवातीला 3-4 ठिकाणी उपोषण केलेली होती, त्यानंतर त्यांनी साष्ट पिंपळगाव या ठिकाणी उपोषण केलेलं होतं आणि साष्ट पिंपळगाव या ठिकाणचं उपोषण यशस्वी होऊ शकलं नाही, म्हणून त्यांनी नंतरच्या काळामध्ये म्हणजे सन 2023 मध्ये एका गावाची निवड केली आणि ते गाव होतं आंतरवाली सराटी। ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उपोषण झालं, अनेक दिवस उपोषण झाल्याच्या नंतर लाठी हल्ला झाला। लाठी हल्ला झाल्याच्या नंतर माननीय मनोज जरांगे पाटील आणि आंतरवाली सराटी संपूर्ण देशासाठी नवीन राहिलेली नव्हती। मात्र मनोज जरांगे पाटील यांचं गाव कुठलं तर ते आहे अंकुशनगर। होय, अंकुशनगर हे त्यांचं गाव आहे, ज्या ठिकाणी त्यांचं घर आहे, त्यांचं कुटुंब या ठिकाणी राहत आहे। त्यांची पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे आई आणि वडील हे कुठल्या ठिकाणी राहत आहेत तर ते अंकुशनगर या ठिकाणी राहत आहेत। अंकुशनगर हे खरं म्हणजे टोपे साहेबांचा जो कारखाना आहे त्या कारखान्याच्या आसपासचा जो परिसर आहे तो परिसर म्हणजे अंकुशनगर। आणि अंकुशनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव आहे, त्या ठिकाणी ते राहत आहेत, त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी राहत आहेत, त्यांची शेतीसुद्धा अंकुशनगरमध्ये आहे। अशा पद्धतीची अपडेट मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। त्यानंतर जरांगे पाटील यांना किती मुलं आणि किती मुली आहेत याची सुद्धा उत्सुकता तुमच्यापैकी अनेकांना लागलेली असेल। तर मनोज जरांगे पाटील यांना एकूण 3 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे। होय, निश्चितपणाने ही माहिती तुमच्यासाठी नवीन असेल। त्यांच्या 3 मुलींची नावं, पहिल्या मुलीचं नाव वैष्णवी, दुसऱ्या मुलीचं नाव प्रणाली आणि तिसऱ्या मुलीचं नाव पल्लवी, अशा पद्धतीने 3 नावं आहेत। 3 मुली जरांगे पाटील यांना आहेत आणि 1 मुलगा आहे, मुलाचं नाव शिवराज आहे, अर्थात छत्रपती शिवरायांच्या नावावरून हे नाव ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने एकूण 4 मुलं जरांगे पाटील यांना आहे। त्यानंतर माझा पुढचा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव कोणतं। अंकुशनगर हे जरी त्यांचं आत्ताचं गाव असेल आणि अंकुशनगरमध्ये त्यांचं सर्व कुटुंबीय राहत असेल, घर आत्ता त्यांचं त्या ठिकाणी असेल, तरी सुद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव हे अंकुशनगर सुद्धा नाही, त्यांचं मूळ गाव हे बीड जिल्ह्यामध्ये आहे। ते कुठलं आहे तर ते आहे मातोरी। मातोरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हे त्यांचं मूळ गाव आहे। जवळपास 100 ते 150 किलोमीटर दूर अलीकडे बीडमध्ये त्यांचं हे मूळ गाव आहे। मातोरी जिल्हा शिरूर कासार तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी त्यांचं मूळ गाव आहे। आणि सततच्या दुष्काळाला त्रासून त्यांनी हे गाव सोडलेलं आहे। ज्या पद्धतीने बीडमधल्या लाखो कुटुंबांनी आतापर्यंत अशा पद्धतीने स्वतःचं गाव सोडलेलं आहे, त्याला मनोज जरांगे पाटील हे सुद्धा अपवाद नाही। त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने शेतीला वैतागून किंवा या ठिकाणच्या दुष्काळाला वैतागून स्वतःचं गाव हे मातोरी गाव सोडलेलं आहे आणि मातोरी गाव सोडून ते जालना जिल्ह्यामध्ये स्थायिक झालेले आहेत। अशा पद्धतीची माहिती सुद्धा आपण देऊ शकतो। त्यानंतर माझा चौथा मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण नेमकं किती झालेलं आहे, कुठे झालेलं आहे तर मनोज जरांगे पाटील यांचं एकूण शिक्षण हे फक्त 12वी पर्यंत आहे। हा प्रश्न अनेकांना पडलेला होता। तेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटलांच्या अनेक मुलाखती होत असतात तर एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतःच्या शिक्षणाचा उल्लेख केलेला आहे। त्यांचं 10वी पर्यंत शिक्षण हे त्यांच्या मूळ गावी म्हणजे जेव्हा ते सुरुवातीला मातोरी या ठिकाणी राहायला होते, मातोरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड याच ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे। 1ली ते 10वीचं शिक्षण हे त्यांचं स्वतःच्या गावामध्ये झालेलं आहे। मातोरी तालुका शिरूर जिल्हा बीड या ठिकाणी 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे। 10वी नंतर 11वी आणि 12वी साठी ते तिथून जवळ असलेलं दुसरं एक छोटंसं निम शहर किंवा एक छोटंसं खेड असं म्हणता येईल, गडी, जे हायवेवरती आहे, राष्ट्रीय महामार्ग जो गेलेला आहे सोलापूर वरून छत्रपती संभाजीनगरकडे जो हायवे गेलेला आहे, त्या हायवेवरती गडी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे। 11वी आणि 12वीचं शिक्षण हे गडीमध्ये झालेलं आहे। त्यानंतर माझा पुढचा मुद्दा आहे की मनोज जरांगे पाटील यांचं पहिलं उपोषण नेमकं कुठे झालेलं होतं तर ते झालेलं होतं साष्ट पिंपळगाव।
पहिलं उपोषण हे आंतरवाली सराटीमध्ये झालेलं नव्हतं. साष्ट पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना हे त्याच गोदावरी नदीच्या पट्ट्यामध्ये हे गाव आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा अगदी 12-13 दिवस स्वतः पाटलांनी उपोषण केलेलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा हजारो लाखो समर्थक त्या ठिकाणी जमलेले होते. अनेक दिवस उपोषण चाललेलं होतं. महाराष्ट्रातून, बीडमधून आणि जालना जिल्ह्यामधून अनेक गावातील हजारो लाखो लोकांनी त्या उपोषणाला भेट दिलेली होती. मात्र तेव्हा हे उपोषण प्रकाश झोतामध्ये नव्हतं. त्यांचं फक्त उपोषण सुरू होतं. मागणी तीच होती, मराठ्यांना आरक्षण मिळावं हीच मागणी होती. अनेक दिवस ते उपोषण सुरू होतं. अनेकांनी त्या ठिकाणी भेटी दिलेल्या होत्या. मात्र ते उपोषण प्रकाश झोतामध्ये आलेलं नव्हतं. त्यामुळे आपल्या सर्वांना ते उपोषण निश्चितपणे माहीत नसेल. मात्र त्यांचं पहिलं उपोषण हे साष्ट पिंपळगाव या ठिकाणी झालेलं होतं. आणि ते कधी झालं होतं तर ते 2021-22 म्हणजे आंतरवाली सराटीच्या उपोषणाच्या जवळपास 2 वर्ष अगोदर, जेव्हा की कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाची दुसरी लाट सुरू होती किंवा दुसरी लाट संपत आलेली होती, तेव्हा हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर माझा पुढचा मुद्दा असा आहे की माननीय मनोज जरांगे पाटील यांनी फार मोठा मोर्चा, पहिला मोर्चा नेमका कुठे काढलेला होता तर तो त्यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काढलेला होता. कुठे काढलेला होता तर तो आयुक्तालयावरती काढला होता. आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न घेऊन, शेतकऱ्यांची मुलं घेऊन, शेतकरी काही गोरगरीब शेतकऱ्यांना घेऊन माननीय मनोज जरांगे पाटील यांनी पहिला मोर्चा काढलेला होता. आणि ABP माझाच्या कट्ट्यावरती जेव्हा त्यांनी याचं विश्लेषण केलेलं होतं तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं होतं की आयुक्तालयावरती मोर्चा तर काढायचा आहे, आम्ही काढलेला होता, मात्र कुठे जायचं हे आम्हाला माहीत नव्हतं. आयुक्तालयाची मुख्य बिल्डिंग नेमकी कुठे आहे, आयुक्त नेमके कुठे बसलेले असतात हे आम्हाला माहीत नव्हतं. त्या ठिकाणच्या कुठल्या तरी एका अधिकाऱ्याने आम्हाला थोडीशी माहिती उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर मग आम्ही तो मोर्चा त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. तेव्हा किती गाड्या त्या मोर्चामध्ये होत्या तर जवळपास 3200 गाड्यामध्ये 3200 गाड्या त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये होत्या. आणि हजारो जवळपास 30-40 हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि या सर्व लोकांचा तो पहिला मोर्चा मनोज जरांगे पाटील यांनी काढला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना नेमकी किती जमीन आहे हाही प्रश्न आपल्याला पडलेला असेल तर मनोज जरांगे पाटील यांना वडिलोपार्जित फक्त 5 एकर एवढी जमीन आलेली होती. त्यांची संपूर्ण जमीन ही 20 वडिलांना 20 एकर जमीन होती. मात्र त्यांना 4 भाऊ आहेत आणि सर्वांना मिळून त्याचे भाग झाल्याच्या नंतर 5-5 एकर एका मुलाला ही जमीन आलेली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या वाट्याला किती जमीन आलेली होती तर 5 एकर वडिलोपार्जित जमीन आलेली होती. आणि त्यातीलही जवळपास अर्धी जमीन त्यांनी आरक्षणाच्या आंदोलनासाठी खर्च केलेली आहे असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितलेलं आहे. आणि मग आत्ता त्यांच्याकडे किती जमीन आहे तर फक्त 2-3 एकर एवढीच जमीन आहे आणि याच जमिनीवरती त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. माझा पुढचा मुद्दा आहे की जरांगे पाटील काही भेटवस्तू घेतात का तर त्याचं उत्तर आहे नाही. जरांगे पाटील आणि त्यांचे कुटुंब इतर लोकांकडून किंवा समाज बांधवांकडून किंवा देणाऱ्यांकडून कुठलीही वस्तू, कुठलीही रोख रक्कम स्वीकारत नाहीत. जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा अनेकांनी अनेक वस्तू देण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे पाटील यांनी अशा पद्धतीने कुठलीही वस्तू घेतलेली नाही. मात्र याला अपवाद फक्त एवढाच आहे की तुम्ही एखाद्या देवाची मूर्ती किंवा एखादं पुस्तक जर घेऊन गेलात तर तेवढीच वस्तू फक्त जरांगे पाटील स्वीकारतात. जरांगे पाटील स्वतः रोख स्वरूपात एकही रुपया स्वीकारत नाहीत किंवा अशा पद्धतीने काही संपत्ती देण्याचा प्रयत्न जर झाला तर जरांगे पाटील यातलं काहीही स्वीकारत नाही. त्याचबरोबर त्यांचे जे कुटुंबीय आहेत, त्यांची पत्नी, त्यांचे आई वडील आणि मुलं हे सुद्धा अशा पद्धतीने कुठल्याही वस्तू स्वीकारत नाहीत. तसा आदेश स्वतः जरांगे पाटील यांचा आहे. जरांगे पाटलांना भेटल्याच्या नंतर अनेक जण त्यांच्या कुटुंबियांनाची सुद्धा भेट घेताना आपण बघितलेलं आहे. अनेक जण त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाताना पण पाहिलेलं आहे. अंकुशनगरमध्ये त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही वस्तू देण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. मात्र जरांगे पाटलांचा असा आदेश आहे की समाज बांधवांकडून किंवा कुठल्याही व्यक्तीकडून एकही रुपयाची एकही वस्तू स्वीकारायची नाही अशा पद्धतीची सक्त ताकीद त्यांनी कुटुंबियांना दिलेली आहे. तेव्हा कुटुंबीय सुद्धा कसलीही वस्तू स्वीकारत नाहीत. ही फार विशेष गोष्ट आहे. ही सुद्धा तुमच्यापैकी किती जणांना माहीत होती मला माहीत नाही, मात्र ही एक वेगळी गोष्ट मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांचं घर नेमकं कसं आहे तर जरांगे पाटील यांचं घर पत्र्याचं आहे. 10-20 वर्षापूर्वी बांधलेलं एकदम अगदी साधं 2-3 खोल्यांचं एक पत्र्याचं घर आहे, ज्यावरचे पत्रे गंजलेले आहेत, खराब झालेले आहेत. घर गळणार आहे, पावसाळ्यामध्ये गळू शकतं अशा पद्धतीचं घर आहे. आणि त्या घरावरती ज्या पद्धतीने प्लॅस्टिकचं एक आवरण टाकलेलं आहे. आणि जरांगे पाटील यांचा कुठलाही बंगला नाही किंवा कुठलंही मोठं घर नाही. जरांगे पाटील यांचं अतिशय साधं, जुनं आणि पहिलं ज्या पद्धतीने आंदोलन सुरू झालं, आंदोलनाच्या अगोदरचं त्यांचं पत्र्याचं घर अंकुशनगरमध्ये अस्तित्वात आहे. अंकुशनगरमध्ये जो टोपे साहेबांचा फार मोठा कारखाना आहे, त्या कारखान्याच्या पाठीमागच्या बाजूला जरांगे पाटील यांचं घर आहे.
ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांच्यावरती फार मोठमोठे आरोप होताना आपण बघितलेलं आहे की सेटलमेंट करतात किंवा देवाणघेवाणीचे काही आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत, मात्र अशा पद्धतीने त्यांनी अशा पद्धतीने काहीही केलं नाही. त्याचं कारण आणि त्याचा पुरावा हा जरांगे पाटील यांचं घर आहे. ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आणि आंदोलन झालं, जरांगे पाटील प्रकाश झोतात आले, त्यानंतर जरांगे पाटील यांच्या राहणीमानात आणि घरात शेतीत कसलाही बदल झालेला नाही. ज्या पद्धतीनं ते अगदी साध्या पद्धतीने राहत होते त्याच पद्धतीचं घर आजही त्यांचं त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांचा उत्पन्नाचा स्रोत नेमका कुठला आहे, तर त्यांचा उत्पन्नाचा स्रोत फक्त शेती एवढाच आहे. जरांगे पाटलांकडे फक्त 2-3 एकर शेती आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला त्यांच्याकडे 5 एकर जमीन होती, मात्र आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी जवळपास 2-3 एकर जमीन विकलेली आहे आणि उरलेली 2-3 एकर जमीन एवढाच एक उत्पन्नाचा स्रोत आहे आणि त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावरतीच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. हे सुद्धा आपल्याला मी निश्चितपणाने सांगेन. आणि शेवटचा माझा मुद्दा आहे 11वा. जरांगे पाटील यांच्याविषयी मी ज्या 11 गोष्टी सांगत आहे त्यातला शेवटचा मुद्दा, कोपर्डीचे जे आरोपी होते आणि त्यांच्यावरती कोर्टाच्या परिसरामध्ये अहिल्यानगर किंवा अहमदनगर जे पूर्वीचं नाव होतं त्या ठिकाणी कोर्टाच्या परिसरामध्ये कोपर्डीच्या आरोपींवरती जो हल्ला झालेला होता तो हल्ला स्वतः जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घडून आणलेला होता. ही गोष्ट कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल, माहीत नसली तर मी आत्ताही सांगितलेली आहे. अशा पद्धतीने जरांगे पाटील यांच्या 1 ना 2 अशा अनेक गोष्टी आहेत, मात्र त्यातल्या महत्त्वाच्या आणि प्रमुख काही गोष्टी मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. शेवटी फक्त मी ह्या वाचून दाखवत आहे. पहिलं त्यांचं गाव हे अंतरवाली सराटी नसून अंकुशनगर आहे. त्याच्यानंतर त्यांना 3 मुली आहेत, त्यांची नावं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. त्यांचं मूळ गाव हे मातोरी आहे. त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालेलं आहे. त्यानंतर मग त्यांचं पहिलं उपोषण हे साष्ट पिंपळगाव या ठिकाणी झालेलं आहे. पहिला मोर्चा त्यांनी आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काढलेला होता. त्यांची जमीन फक्त 2-3 एकर आहे. त्यानंतर ते स्वतः काहीही भेटवस्तू स्वीकारत नाही. त्यांचं घर कसं आहे तर ते पत्र्याचं आहे. उत्पन्नाचा स्रोत कोणता आहे तर फक्त 2-3 एकर जमीन आहे. आणि ते कोपर्डीच्या आरोपींवरती जो हल्ला झालेला होता तर तो सुद्धा जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्याने घडून आणलेला होता. बाकी अशा अनेक गोष्टी असतात की त्यांची संघटना आहे, शिवबा संघटना आहे किंवा इतर अशा अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील, मात्र अशा काही गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नसतील अशा सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. माझा प्रयत्न जर तुम्हाला खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे, कृपया या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.